ठीक आहे. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या या महाराष्ट्र नर्सिंग क्लासेस मध्ये. तर कालचं लेक्चर जे आहे ते काही टेक्निकल इश्यूजमुळे कंप्लीट झालं नाही, तर अर्ध्यातच काल लेक्चर सोडण्यात आलं. ते लेक्चर आज आपण कंप्लीट करणार आहोत. आजच्या या लेक्चर मध्ये आपण डायबिटीज मलायटस, इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटस आपण पूर्ण शिकणार आहोत. ओके, आपण कोणते कोणते कॉज पाहिले होते, त्याबरोबर त्यामध्ये काय पाहिले होतं आपण, हे जे इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटस आहे हा का होतो, हा जो आहे तो कोणामध्ये होतो, चिल्ड्रन्स मध्ये होतो. हा कोणामध्ये होतो, लहान बाळांमध्ये होतो. समजलं का? हा जो इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस आहे हा कोणामध्ये होतो, चिल्ड्रन्स मध्ये होतो. म्हणून याला काय नाव दिलेले, ज्युव्हेनाइल डायबिटीज मलायटिस. ठीक आहे, इट इज ऑल्सो नोन ऍज ज्युव्हेनाइल डायबिटीज मलायटिस. समजलं का? मग हा जो डायबिटीज आहे हा का होतो, यामध्ये काय होतं, याचा कॉज काय आहे, एक्झॅक्ट कॉज इज अननोन. म्हणजे काय, इडिओपॅथिक. म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, जे कॉज आहे, जे एक्झॅक्ट कॉज आहे ते माहिती झालेलं नाही, परंतु ते कशामुळे होऊ शकतं, जर एखाद्या बॉडीमध्ये, एखाद्या बाळामध्ये काय झालं असेल, जर कशाचं सिक्रेशन होत नसेल, इन्सुलिनचं सिक्रेशन होत नसेल, जर बीटा सेल्स आहे त्यांचं डिस्ट्रक्शन झालं असेल, बीटा सेल डॅमेज झाले असतील, ते त्यांचं काम करू शकत नसतील, तर इन्सुलिन तयार होणार नाही. इन्सुलिन तयार झालं नाही तर काय होणार नाही, शुगर कंट्रोल मध्ये राहणार नाही. ते ब्लड शुगर लेवल आहे, ब्लड ग्लुकोज लेवल आहे, ती काय होईल, वाढेल. समजलं का? आपण जसं काल शिकलो की इन्सुलिन काय करतं, शुगर मेंटेन करतं, ग्लुकोज लेवल मेंटेन करतं, पण तू कसा करतो, ब्लड मधली जी ग्लुकोज आहे ते घेतो आणि सेल मध्ये टाकण्याचं काम कोण करतं, हा इन्सुलिन करतो. समजलं का? ठीक आहे, समजते सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? नाही. ठीक आहे, तर आणखीन काय होतं याच्यामध्ये, तर हे जे काही इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस असल्यामुळे जो पेशंट आहे, जो बाळ आहे, त्याच्यामध्ये जे ब्लड ग्लुकोज लेवल आहे ती वाढलेली दिसते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हे सेल आहे. आता या सेल्स मध्ये काय झालं नाही, हे जे शुगर आहे ते गेलं नाही, हे शुगर याच्यामध्ये गेले नाही, ग्लुकोज याच्यामध्ये गेली नाही, तर काय होणार, ग्लुकोज ब्लड मध्ये साचून राहणार. समजलं का? ठीक आहे, आणि ब्लडची जी ग्लुकोज लेवल आहे ती वाढत वाढत जाणार. का वाढत जाणार, कारण जे रेग्युलर, जे काही नॉर्मल मेकॅनिझम कसं होतं, जे काही इन्सुलिन आहे काय करत होतं, ब्लड मधली शुगर घेत होतं आणि कशामध्ये टाकत होतं, सेल मध्ये टाकत होतं. जे ब्लड मध्ये जे न्यूट्रिएंट कंटेंट आहे ते घेतो आणि कशामध्ये टाकतो, सेल मध्ये टाकतो, सेल मध्ये ट्रान्सफर करतो. परंतु हे मेकॅनिझम इथं फॉलो होतं का, नाही. हे जे काही ग्लुकोज आहे ते सेल मध्ये जात नाही, ते कुठे साचून राहते, ब्लड मध्ये तशी साचून राहते आणि ब्लड मध्ये शुगर लेवल, ग्लुकोज लेवल काय होते, वाढते. समजलं का? याला आपण काय म्हणलं होतं, हायपरग्लायसेमिया. काय म्हणतो त्याला आपण, हायपर ग्लायसेमिया. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. आता काय झालेले, हायपरग्लायसेमिया झालेले, ब्लड मध्ये शुगरची लेवल वाढली, परंतु जे शुगर आहे, जी ग्लुकोज आहे ते सेल मध्ये जातंय का, नाही. सेलचे जे काही न्यूट्रिशनल नीड्स आहे, आता सेलला काय पाहिजे, जेवण पाहिजे, सेलला काय पाहिजे, न्यूट्रिशन पाहिजे. आता सेलला न्यूट्रिशन मिळतंय का, नाही. सेलला न्यूट्रिशन मिळत नाही आणि जे सेल आहे ती कशी राहते, हंग्री राहते. म्हणजेच काय, त्याला भूक लागलेली असते. समजलं? मग जी काही सेल आहे त्याच्यामध्ये काय झालेले, हे काय गेलं नाही, ग्लुकोज गेलं नाही. आता सेलला जर ग्लुकोज खाल्लं नाही तर ती कशी राहील, उपाशी राहील, हंग्री राहील. समजलं का? आणि हे हंग्री राहिल्यामुळे हंगर कॉन्ट्रॅक्शन वाढतात. काय वाढतात, हंगर कॉन्ट्रॅक्शन वाढतात आणि त्याच्यामुळे हा जो माणूस आहे किंवा हा जो पेशंट आहे याला काय होतं, सारखी सारखी भूक लागते. समजलं का? त्याला भूक लागते, हंगर कॉन्ट्रॅक्शन निर्माण झाले. का निर्माण झाले, कारण सेल मध्ये काय गेलं नाही, ग्लुकोज गेलं नाही. समजतंय का? सेल मध्ये ग्लुकोज गेलं नाही, सेल कशी आहे, उपाशी आहे. समजलं का? मग त्याचं पोट भरवण्यासाठी ते काय करणार, हंगर कॉन्ट्रॅक्शन निर्माण करणार आणि त्यामुळे त्या पेशंटला काय लागणार, सारखी सारखी भूक लागणार. समजलं का? तो व्यक्ती जेवण घेतो, तो व्यक्ती खातो, परंतु खाल्ल्यानंतर जे ग्लुकोज आहे ते सेल पर्यंत जातच नाही, सेल मध्ये जातच नाही. समजलं? त्यामुळे त्या व्यक्तीला काय लागते, सारखी सारखी भूक लागते. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, काय म्हणतो त्याला आपण, पॉलिफेजिया म्हणतो. समजलं का? आपण शिकलो होतो अनेक सारे टर्मिनेशन आपण शिकलो होतो, पॉलिफेजिया, त्याचबरोबर त्या ठिकाणी पॉलिडिप्सिया आपण शिकलो होतो.
त्याचबरोबर पॉलीयुरिया आपण शिकलो होतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑल्गोयुरिया, त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखीन काय ग्लायकोसुरिया, असे खूप सारे टर्मिनेशन आपण शिकलेलो आहे. हिमॅच्युरिया, लक्षात आहे सगळ्यांच्या. आणखीन काय होतं बरं, हे पॉलिफेजी आहे. ठीक आहे, यामुळे पॉलिफेजी याचा अर्थ काय आहे, पेशंटला सारखी सारखी भूक लागते. समजलं का, पेशंट कसा आहे, हंग्री आहे. का हंग्री आहे, कारण त्याचे सेल हंग्री आहे. समजलं का, त्याच्या सेलला पोषण मिळतंय का, नाही. त्याच्या सेलला पोषण मिळालं नाही तर सेल काय करतात, हंगर कॉन्ट्रॅक्शन वाढवतात. का वाढवतात, त्यांना भूक लागलेली आहे म्हणून. समजलं, मला भूक लागली आहे, तू जेवण कर आणि माझ्यापर्यंत पोषण येऊ दे. परंतु त्याच्यापर्यंत पोषण जातं का, ग्लुकोज जातं का, अजिबात नाही. समजलं, त्यामुळे पेशंटला सारखी सारखी काय लागणार, भूक लागणार, त्याला आपण काय म्हणतो, पॉलिफेजी असं म्हणतो. समजलं इथपर्यंत. इथपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारचा डाऊट नसावा. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय पाहिजे, ही सगळी पाहतो आपण पॅथोफिजिओलॉजी. समजलं का, पॅथोफिजिओलॉजी ऑफ सिम्पटम्स. ठीक आहे, हे सगळं काय पाहतो आपण, पॅथोफिजिओलॉजी अँड देअर सिम्पटम्स. ओके, आता हे जे सिम्पटम्स आहे कोणते कोणते दिसले, अगोदर दिसला आपल्याला हायपरग्लायसिमिया, त्याच्यानंतर दिसला आपल्याला पॉलिफेजिया. ओके, आता हायपरग्लायसिमिया झालाय म्हणजे काय झाले, ब्लड मधली शुगर लेवल, ग्लुकोज लेवल काय झाली, वाढलेली आहे. समजलं का. आता जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं, आपल्या किडनीकडे ज्यावेळेस मी तुम्हाला काय शिकवलं होतं, रिनल सिस्टीम किंवा त्याचबरोबर काही थोडीशी माहिती दिली होती मी रिनल सिस्टीम बरोबर. ते जे काय कलेक्टिंग ट्युब्युल्स आहेत, मी तुम्हाला डायबिटीज इन्सिपिडस मध्ये शिकवलं होतं. जे कलेक्टिंग ट्युब्युल्स काय करतात, ते पाण्याला घेतात आणि कशामध्ये टाकतात, ब्लड मध्ये टाकण्याचं काम हे करतात. समजलं का, त्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट आहे, त्या रेटमुळे काय होतं, त्या ठिकाणी जी काय किडनी आहे ते फिल्टरेशनचं काम करते. ओके, मग आपल्या किडनीकडे किती टक्के ब्लड जातं, 20 to 25%. किती जातं, 20 to 25% काय जातं, आपल्या किडनीकडे ब्लड जातं. ओके, आपल्या हार्ट मधून जेवढं ब्लड बाहेर पाडलं जातं, जेवढं ब्लड जे बाहेर फेकलं जातं, कार्डियाक आउटपुट जितकं होतं, त्या कार्डियाक आउटपुट मधलं 20 to 25% ब्लड हे कुणाकडे जातं, किडनीकडे जातं. समजलं का, कुणाकडे जातं, हे किडनीकडे जातं. आणि या किडनीकडे हे 25% ब्लड गेलेलं आहे. मग या ब्लड मध्ये काय आहे, शुगर आहे. ब्लड मधली ग्लुकोज लेवल काय आहे, जास्त हायपरग्लायसिमिया झालेला आहे. म्हणजे जे जास्त शुगर, जास्त ग्लुकोज असणारं ब्लड आहे, 20 ते 25% कोणाकडे गेला, किडनीकडे गेला. समजलं का. आता किडनीकडे गेल्यानंतर काय होणार, त्यामध्ये जे ब्लड ग्लुकोज आहे ते किडनी काय करते, ज्यावेळेस फिल्टरेशन चालू असतं, ज्यावेळेस ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट चालू असतो, त्यावेळेस काय होतं, ही जी किडनी आहे ही काय करते, जे काय कलेक्टिंग ट्युब्युल्स आहेत ते काय करतात, पाण्याला घेऊन कशामध्ये टाकतात, रक्तामध्ये टाकण्याचं काम करतात. बरोबर आहे का. त्याचबरोबर काय करतात, त्याच्यामध्ये जी काय जास्त झालेली शुगर आहे, त्याच्यामध्ये जास्त झालेली ब्लड मध्ये जे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये जास्त झालेलं ग्लुकोज आहे, ते ग्लुकोज काढून ब्लॅडर कडे पाठवण्याचं काम कोण करतं, हे किडनी करते. समजलं, समजलं सगळ्यांना. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, किडनीकडे किती ब्लड आलं, 20 to 25% ब्लड आलं. ठीक आहे, आता त्या ब्लड मध्ये काय आहे, खूप जास्त शुगर आहे, खूप जास्त ग्लुकोज आहे. समजतं. आता ती जी ग्लुकोज आहे, आता किडनी काय करते, जे एक्स्ट्रा झालेले ग्लुकोज आहे ते काय करते, काढून घेते आणि कोणाकडे पाठवते, युरिन मध्ये पाठवते. ते कोणाकडे पाठवते, ब्लॅडर कडे पाठवते. समजलं का. मग युरिन मध्ये कशाचं प्रमाण आढळणार, आपल्याला शुगर आढळणार. ठीक आहे, युरिन मध्ये काय दिसणार, आपल्याला ग्लुकोज दिसणार. का दिसणार, कारण ही जी किडनी आहे ती काय करत होती, जे एक्स्ट्रा झालेले ग्लुकोज आहे ते घेत होती आणि जे एक्स्ट्रा झालेलं ग्लुकोज, त्याचं जे पाणी आहे ते कशामध्ये पाठवत होती, ब्लॅडर कडे पाठवत होती. ते जे काय युरिन कडे पाठवत होती. समजलं का. मग युरिन मध्ये काय मिक्स होणार, ग्लुकोज मिक्स होणार. मग आपल्याला काय दिसणार, काय दिसणार, आपल्याला ग्लायकोसुरिया दिसणार. समजलं का. ठीक आहे, काय दिसणार, आपल्याला ग्लायकोसुरिया दिसणार आहे. समजते का, का दिसला बरं ग्लायकोसुरिया, सांगा बरं. ब्लड मध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढले आणि हेच ब्लड जे आहे ते 20 ते 25% जेवढं ब्लड हार्टच्या बाहेर पडते, जेवढं ब्लड हार्ट पंप करतो आणि बाहेर काढतो, तेवढं जे ब्लड आहे त्याच्यामधलं 20 ते 25% ब्लड कोणाकडे जातं,
किडनीकडे जातं. मग किडनीकडे कोणतं ब्लड जाणार आहे? हायपरग्लायसिमिया असणार, म्हणजे काय, ग्लुकोजचं प्रमाण जास्त असणारं ब्लड जाणार आहे. मग ते जे ग्लुकोज आहे, एक्स्ट्रा ग्लुकोज आहे, ही किडनी काय करते, जास्त ग्लुकोज असलेलं ते ग्लुकोज घेते आणि कोणाकडे पाठवते? ब्लॅडरकडे पाठवते. आणि ब्लॅडर मध्ये ते ग्लुकोज जाऊन कशामध्ये मिक्स होतं? युरिन मध्ये मिक्स होतं आणि युरिन मध्ये साखर आढळते. युरिन मध्ये ग्लुकोज आढळतं, त्याला आपण काय म्हणतो? ग्लायकोसुरिया. समजलं? समजलं का? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. ठीक आहे. आता काय होणार, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं रिटेन्शन करण्याचं काम कोण करतं? सोडियम. ठीक आहे, सांगितलं होतं ना मी तुम्हाला, अल्डोस्टेरॉन हार्मोन काय करतो? सोडियमचं रिटेन्शन करतो. म्हणजे काय करतो तो? सोडियमला थांबवतो आणि सोडियम काय करतं? पाण्याला थांबवतं. समजलं का? पाण्याला सोबत घेऊन जातं, परंतु त्या ठिकाणी जी साखर आहे, जी साखर आहे, जी ग्लुकोज आहे, ते पण काय करतं? पाण्याला अट्रॅक्ट करतं. काय करतं ग्लुकोज? पाण्याला अट्रॅक्ट करण्याचं काम करतं, आपल्याकडे ओढून घेण्याचं काम करतं. समजतंय का? ठीक आहे. जसं सोडियम काय करत होतं? पाण्याला काय करत होतं? आपल्या जवळ ठेवत होतं. ठीक आहे, पाण्याला आपल्यामध्ये सामावून घेत होतं, पाण्याचं रिटेन्शन करत होतं. बॉडीमध्ये पाणी थांबवण्याचं काम कोण करत होतं? सोडियम करत होता. समजलं का? ठीक आहे. आणि जी ग्लुकोज आहे आणि जो पाणी आहे, त्यांची जोडी कशी आहे? लैला मजनू सारखी जोडी आहे. समजलं का? काय करतं ते? एकमेकाला अट्रॅक्ट करतात. आता हा जो ग्लुकोज आहे तो काय करणार? पाण्याला अट्रॅक्ट करणार आणि जिथं जिथं जाईल तिथं पाण्याला घेऊन जाणार. समजलं का? मग आता ग्लुकोज कुठे चाललेले? ब्लॅडर कडे चाललेले. चाललंय का नाही? ब्लॅडर मध्ये युरिन मध्ये गेला का नाही ग्लुकोज? मग कोण जाणार त्याच्या माग माग? पाणी पण जाणार. समजलं का? मग किडनी मध्ये जे काही जास्तीत जास्त पाणी आहे ते ग्लुकोजच्या मागे मागे जाणार, ब्लॅडर मध्ये जाणार. समजलं का? आणि त्यावेळेस हे जे पाणी आहे ते ब्लॅडर मध्ये गेलं, ते काय बनतं? युरिन बनतं. समजलं का? आता युरिन मध्ये मिक्स झालं. आता आपण काय घेतले? एक 500 ml पाणी घेतले, त्यात 2 लिटर पाणी टाकलं, तर ते पाणी राहणार आहे का? नाही, ते युरिनच बनणार आहे. समजलं का? मग ब्लॅडर मधलं युरिन मध्ये हे पाणी मिक्स झालं, ते सगळं काय बनलं? हे युरिन बनलं. आणि त्यावेळेस काय होतं? युरिनचं प्रोडक्शन वाढतं आणि पेशंट सारखा सारखा वॉशरूमला पळतो. त्याला आपण काय म्हणतो? पॉलीयुरिया. समजतंय का? ठीक आहे. हे जे सिम्पटम्स आहेत ते कसे एकमेकावर डिपेंड आहेत, ते कसे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. समजतंय का? ठीक आहे. असा कनेक्टेड जर स्टडी आपण केला, असा कनेक्टेड जर कन्सेप्च्युअल स्टडी आपण केला, तर आपण अभ्यास केलेलं कधीच विसरणार नाही. समजलं? समजतंय का? ठीक आहे. काय काय झालं समजतंय का? आणखी एकदा रिवाइज करतो, लक्ष द्या. काय झालं? हायपरग्लायसिमिया झाला. समजते का? ब्लड मध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढलेलं आहे. आता हे जे ग्लुकोज आहे हे कुठे जातं? किडनीकडे जातं. का बरं जातं? कारण ब्लडचं 20 to 25% जी काय क्वांटिटी आहे ती कोणाकडे जाते? ते किडनीकडे जाते. मग ब्लड जर 25% किडनीकडे गेलेलं आहे, 25% ब्लड किडनीमध्ये गेलेलं आहे, मग त्याच्यासोबत काय जाणार? तेवढी शुगर पण जाणार, तेवढी ग्लुकोज पण जाणार. ठीक आहे. आणि किडनी काय करते? जे काही एक्स्ट्रा झालेलं ग्लुकोज आहे ते काढते आणि ब्लॅडरकडे पाठवते. समजले का? आणि आपल्याला काय दिसतं मग? युरिन मध्ये काय दिसणार? ग्लुकोज दिसणार. त्याला आपण काय म्हणतो? ग्लायकोसुरिया म्हणतो. समजलं का? मग त्याच्यानंतर काय होणार बरं? जिथे जिथे काय जातं? ग्लुकोज जातो, तिथे तर त्याच्या मागे कोण जाणार आहे? पाणी जाणार आहे. समजलं का? जिथं ग्लुकोज गेला त्याच्या मागे मागे पाणी जाणार आहे. आणि ग्लुकोजचं प्रमाण जर त्या ठिकाणी युरिन मध्ये वाढलं असेल तर काय होणार? पाण्याचं प्रमाण पण युरिन मध्ये वाढणार. समजलं का? ब्लॅडर कडे ग्लुकोज जात आहे, त्याच्या मागे मागे पाणी पण जास्त जाणार आणि त्याच्यामुळे आपल्याला युरिन मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आढळणार. त्याच्यामुळे पेशंट सारखं सारखं काय करणार? लगेच पळणार, सारखा सारखा युरिन पास आउट करणार आणि युरिनचं प्रोडक्शन वाढल्यामुळे त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? पॉलीयुरिया. समजलं का? समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता पॉलिफिजियन कसा झाला हे तर समजलंय ना सगळ्यांना? आता सेलला काय मिळालं नाही? न्यूट्रिशन मिळालं नाही. आता सेल मध्ये जर ग्लुकोज जात नसेल मग सेल कशी बनणार? हंग्री बनणार. ठीक आहे. सेलला भूक लागली, सेल हंग्री बनली तर ते काय करते? हंग्री कॉन्ट्रॅक्शन, हंगर कॉन्ट्रॅक्शन निर्माण करते आणि असे हंगर कॉन्ट्रॅक्शन निर्माण झाले त्या व्यक्तीला सारखी सारखी भूक लागते. याला आपण काय म्हणतो? पॉलिफेजिया म्हणतो. अंडरस्टँड? इथपर्यंत समजले सगळ्यांना?
हम्म सांगतो ना. वेट 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 सगळं सांगतो. इथपर्यंत समजले का? आपल्याला कनेक्टेड स्टडी स्टेप बाय स्टेप आपल्याला पाहिजे. त्यात फिजिओलॉजी पाहतो आपण. कोणतंही सिम्पटम कोठेही आपल्याला टाकायचं नाही. आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचंय. हा सिम्पटम तयार झाला, बॉडीमध्ये हा सिम्पटम दिसला, तर त्या सिम्पटम मुळे दुसरा सिम्पटम दिसतो आणि दुसऱ्या सिम्पटम मुळे तिसरा सिम्पटम दिसतो. समजलं का? तेच आपण पाहत आहोत. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय होणार? त्यामध्ये काय झालेले आता पॉलीयुरिया झालेले. खूप सारं पाणी युरिन मधून बाहेर पडतंय. बरोबर आहे का? मग बॉडीमध्ये कशाची कमतरता होणार? पाण्याची कमतरता होणार, जल कमतरता होणार आणि आपल्याला काय दिसणार? डिहायड्रेशन दिसणार. काय दिसणार? काय दिसणार आपल्याला? डिहायड्रेशन दिसणार. समजलं का? आता खूप सारं पाणी बॉडीच्या बाहेर येते. बॉडीमध्ये पाणी थांबतंय का? नाही. ग्लुकोज चालला, त्याच्या मागे पाणी गेला आणि त्याच्या मागे पाणी गेल्यानंतर काय दिसलं आपल्याला? पॉलीयुरिया दिसला. म्हणजे युरिन मध्ये काय झालं? पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि युरिनचं प्रोडक्शन पण वाढलेलं आहे. युरिन पास होतं, ते जास्त प्रमाणामध्ये होतं, त्याला आपण काय म्हणलं? पॉलीयुरिया म्हणलो. ओके. तर त्या पॉलीयुरियामुळे, कशामुळे? पॉलीयुरियामुळे खूप जास्त पाणी बाहेर टाकलं गेल्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये जल कमतरता दिसणार. समजलं का? पाणी बॉडीमध्ये थांबते का? जेवढं पाणी आलेले, जेवढं ब्लड मध्ये पाणी आहे ते पण त्याच्या मागे मागे जाते, म्हणजे युरिन मध्ये जाते आणि युरिन मध्ये जास्त पाणी गेले की पॉलीयुरिया झालं आणि पॉलीयुरिया झाला, जास्त पाणी बॉडीच्या बाहेर गेलं तर काय होणार? डिहायड्रेशन होणार, जल कमतरता होणार. समजलं का? ठीक आहे. आणि मी तुम्हाला शिकवलं ज्यावेळेस बॉडीमध्ये जल कमतरता होईल, काय होईल? जल कमतरता होईल, डिहायड्रेशन होईल, त्यावेळेस काय होणार? आपल्या ब्रेन मध्ये हायपोथॅलॅमस मध्ये काय आहे? थ्रस्ट सेंटर आहे. काय आहे? थ्रस्ट सेंटर आहे. मग ब्रेन मधील हायपोथॅलॅमस मधलं जे थ्रस्ट सेंटर आहे तो ऍक्टिव्हेट होतो, तो स्टिम्युलेट होतो आणि थ्रस्ट सेंटर ऍक्टिव्हेट झालं, स्टिम्युलेट झालं, त्यावेळेस त्या पेशंटला काय लागते? सारखी सारखी तहान लागते. काय लागते? सारखी सारखी तहान लागते आणि त्याला आपण काय म्हणतो? पॉलीडिप्सिया. समजलं का? समजते सगळ्यांना? ठीक आहे. कसं इंटरकनेक्टेड हा सगळं आहे हे कळते ना सगळ्यांना? हे जे सिम्पटम्स आहेत ते कसे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. समजते का? समजलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? आता सिम्पटम मी आणखी एकदा रिवाइज करतो वन बाय वन. लक्षात घ्या. पॉलिफेजिया का झाला? कारण आपल्या सेल मध्ये काय गेलं नाही? ग्लुकोज गेलं नाही. समजते? आता सेल मध्ये ग्लुकोज गेले नाही, ते ग्लुकोज ब्लड मध्ये साचून राहतं, तर त्यावेळेस काय दिसतं? हायपरग्लायसिमिया दिसतो. आणि ते ग्लुकोज जर सेल मध्ये गेलं नाही तर सेल हंग्री बनते, त्याच्यामुळे माणसाला, त्या पेशंटला पण जास्त भूक लागते, सारखी सारखी भूक लागते. त्याला काय म्हणलं आपण? पॉलिफेजिया म्हणलं. समजलं का? इथपर्यंत समजतंय का? आता हायपरग्लायसिमिया झालेले, ब्लड मध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे? ग्लुकोजचं प्रमाण जास्त आहे आणि आपल्या बॉडीमध्ये 20 ते 25% ब्लड आहे ते कोणाला सप्लाय केले जातं? किडनीला सप्लाय केले जातं. ओके. आणि किडनीकडे जाणारं ब्लड हा पण कसा असणार आहे? हायपरग्लायसेमिक ब्लड असणार आहे. कसला ब्लड असणार आहे? हायपरग्लायसेमिक ब्लड. म्हणजे असा ब्लड असणार आहे की ज्यामध्ये ग्लुकोज जास्त आहे. समजलं का? मग असा ब्लड किडनीकडे गेला, किडनी काय करते? त्यातलं जास्त ग्लुकोज आहे ते एक्स्ट्रा ग्लुकोज आहे ते काढून घेते आणि कशाकडे पाठवते? ते पाठवते ब्लॅडरकडे, युरिनकडे पाठवते. समजलं का? ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं? ग्लायकोसुरिया हे सिम्पटम दिसतं. समजलं का? आता ग्लायकोसुरिया दिसलंय, युरिन मधून खूप जास्त काय जाते? शुगर जाते. खूप जास्त युरिन मध्ये काय जाते? ग्लुकोज जाते. मग काय होणार? त्याच्या मागे मागे पाणी पण जाणार, कारण ग्लुकोज पाण्याला काय करतो? अट्रॅक्ट करतो. जिथे चालला पाण्याला सोबत घेऊन जातो, त्याच्या मागे मागे घेऊन जातो. आता ग्लुकोज काय झालाय? युरिन मध्ये गेलंय, तर युरिन मध्ये कोण जाणार? मग पाणी पण जास्त जाणार आणि युरिन मध्ये पाण्याचं प्रमाण वाढणार, म्हणजे युरिनचं प्रोडक्शन वाढणार आणि पेशंट जो आहे तो सारखा सारखा लगेच पळणार, सारखा सारखा युरिन पास करणार. त्याला आपण काय म्हणलं? पॉलीयुरिया म्हणलं. समजलं का? समजलं सगळ्यांना? आणि पॉलीयुरिया झालंय, आता या सिम्पटम मुळे दुसरा सिम्पटम निर्माण होते. ठीक आहे. पॉलीयुरिया झाले, सारखं सारखं पेशंट काय करतो? युरिन पास आउट करतो, युरिन मधून जास्त पाणी बाहेर जाते. आता बॉडी मधून जर सारखं सारखं पाणी बाहेर चाललंय, बॉडीमध्ये पाणी थांबणार आहे का? जास्त वाढणार आहे? नाही, बॉडीमध्ये पाणी थांबणार नाही,
वाढणार पण नाही, बॉडी मधलं पाणी कमी होणार, जल कमतरता होणार नाही, डिहायड्रेशनचं सिम्पटम आपल्याला दिसणार. समजलं? समजलं का? आता ज्यावेळेस डिहायड्रेशन होतं, काय होतं? ज्यावेळेस डिहायड्रेशन होतं त्यावेळेस काय होतं? आपल्या ब्रेन मधलं हायपोथॅलॅमस, त्याच्यामध्ये काय आहे? थ्रस्ट सेंटर आहे. तर हा थ्रस्ट सेंटर काय होतो? स्टिम्युलेट होतो, ऍक्टिव्हेट होतो. ओके, आणि हा काय करतो? आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सेन्स करून देतं, आणि त्यावेळेस आपल्याला जाणीव होते कशाची? तहान लागल्याची. समजलं का? त्यामुळे त्या पेशंटच्या घशाला कोरड पडते, तोंडाला कोरड पडते, ओरल म्युकोसा ड्राय पडतो, त्याच्यामुळे त्याला जाणीव होते की आपल्याला तहान लागलेली आहे आणि आता आपल्याला पाणी प्यायचे. समजलं का? आणि पाणी पिण्याचं, पेशंटने कितीही पाणी पिला तरी काय होणार नाही, बॉडीमध्ये पाणी थांबणार नाही. ठीक आहे, तरी काय होणार नाही, त्याची तहान भागणार नाही, त्याला सारखी सारखी तहान लागणार. त्याला आपण काय म्हणलं? पॉलिडिप्सिया. समजलं? समजलं का? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? हे सिम्पटम समजले? समजते सर्वांना? ओके, तर आपल्याला नेक्स्ट पाहिजे. आता इथपर्यंत समजले सगळ्यांना? काय काय पाहिलं आपण? सिम्पटम पाहिले, पॅथोफिजिओलॉजी पाहिली. ओके, पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात आणि त्यामुळे कोणते सिम्पटम्स निर्माण होतात हे आपण पाहिलेले आहे. आणखीन काय होतं हे पण आपल्याला यामध्ये पाहिजे. तर मी आणखीन एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला की इन्सुलिन काय करतं? आणखी एक काम करतं, मेटाबॉलिझम करण्याचं काम करतं. कोणाचं मेटाबॉलिझम करतं? ते कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम करतं. काय करतं ते? कार्बचं मेटाबॉलिझम करतं. कोणाचं? कार्बचं मेटाबॉलिझम करतं. आता यामध्ये काय होतं? इन्सुलिन नाही तर कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम होणार का? नाही होणार. कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम होणार नाही, आणि त्यामुळे आपल्या बॉडीच्या जे काही न्यूट्रिशनल नीड आहेत, आपल्या बॉडीचे जे काही एनर्जीच्या नीड्स आहेत, जे आपल्या बॉडीला एनर्जी पाहिजे, ती ताकद पाहिजे, ठीक आहे, जी ऊर्जा पाहिजे ती ऊर्जा मिळते का? नाही. का मिळत नाही? कारण कार्बचं काय झालेलं नाही? मेटाबॉलिझम झालेलं नाही. समजलं का? इन्सुलिन जर थोड्या प्रमाणामध्ये असेल तर थोड्या प्रमाणामध्ये काय होईल? कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम होईल. समजलं का? परंतु या ठिकाणी काय नाही, इन्सुलिन काहीच नाही, 100% डेफिशियन्सी झालेली, पूर्ण इन्सुलिन तयारच झालेलं नाही किंवा पूर्ण इन्सुलिन कमी झाले बॉडीमध्ये, तर काय होणार? त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम होणार नाही. समजलं का? मग आपले जे काही एनर्जीच्या नीड्स आहे, आपल्या बॉडीला एनर्जी जी पाहिजे ती एनर्जी कुणाकडून मिळते? ती मिळते बॉडी फॅट कडून. कोणाकडे मिळते? कोणाकडून मिळते? बॉडी फॅट कडून मिळते. आणि आपले जी बॉडी फॅट आहे, जे फॅट आहे त्या फॅटचं ब्रेकडाऊन चालू होतं. काय चालू होतं? फॅटचं काय चालू होतं? फॅटचं ब्रेकडाऊन चालू होतं. समजलं का? का चालू होतं बरं? आता कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम झालं नाही. आता कार्बचं मेटाबॉलिझम झालं नाही तर आपल्या बॉडीला जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी एनर्जी मिळणार आहे का? नाही मिळणार. आणि तेवढी एनर्जी आपल्या बॉडीला मिळाली नाही तर आपली जी बॉडी आहे ते एनर्जी घेण्यासाठी काय करते? फॅटचं ब्रेकडाऊन चालू करते. समजलं का? आता फॅटचं ब्रेकडाऊन झालं, समजलं का? फॅट जे आहे ते ब्रेकडाऊन होतं, ते तुटायला चालू होतं आणि फॅट तुटून त्या ठिकाणी त्या फॅट मधून एनर्जी घेण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. समजलं का? आता पूर्णपणे बॉडीचा फॅट जे आहे तो ब्रेकडाऊन झाला तर काय होणार? फॅट लॉस होणार. काय होणार? त्या पेशंट मध्ये काय दिसणार आपल्याला? फॅट लॉस दिसणार. ठीक आहे, आता फॅट लॉस झाला, समजलं का? बॉडी मधलं सगळं फॅट निघून गेलंय. का निघून गेलंय? कारण फॅटचं ब्रेकडाऊन झालं होतं. काय झालं होतं? फॅटचं ब्रेकडाऊन झालं होतं, आणि फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे सर्व फॅट काय झाला? निघून गेला. फॅट लॉस झाला. तर काय होणार? वेट लॉस सुद्धा होणार. काय दिसणार आपल्याला त्या पेशंट मध्ये? वेट लॉस हे सिम्पटम दिसणार. समजलं का? समजलं सगळ्यांना? ठीक आहे, वेट लॉस कसा झाला हे समजलं का? आपल्या बॉडीला एनर्जी पाहिजे, न्यूट्रिशन पाहिजे, मग ते न्यूट्रिशन ती एनर्जी कार्बचं मेटाबॉलिझम न झाल्यामुळे ते मिळणार नाही, आणि कार्बचं मेटाबॉलिझम नाही झालं तर एनर्जी मिळणार नाही, आणि आपली बॉडी एनर्जी घेण्यासाठी काय करते? फॅटचं ब्रेकडाऊन करते आणि फॅट मधून एनर्जी घेते, आणि ती जी फॅट ब्रेकडाऊन झाल्यामुळे त्या पेशंट मधील सर्व फॅट आहे ते काय होतो? लॉस होतो. समजलं का? फॅट लॉस होतो, त्याचबरोबर काय होतं?
वेट लॉस होतो. फॅट लॉस झालं तर काय होणार, वेट लॉस सुद्धा होणार. समजलं का? प्लस त्याचबरोबर आणखीन काय करते, आपली जी बॉडी आहे ती आणखीन एनर्जी घेण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जेवढं प्रोटीन राहिलेलं आहे, जेवढं प्रोटीन शिल्लक आहे, जेवढं प्रोटीन स्टोअर केलेलं आहे, त्या प्रोटीनचं सुद्धा काय करते, ब्रेकडाऊन चालू करते. काय करते, त्या प्रोटीनचं सुद्धा ब्रेकडाऊन चालू करतं. मग ब्रेकडाऊन कशा कशाचं होतं, फॅटचं ब्रेकडाऊन होतं आणि प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं. ह्या दोघांचं पण ब्रेकडाऊन झालं, प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये कमी होणार, बरोबर आहे का? फॅट तर पूर्णपणे लॉस होणार, प्रोटीन कमी झालंय, फॅट लॉस झालेला आहे. मग प्रोटीन कमी झाल्यामुळे आपली मसल ग्रोथ होणार का, नाही. वजन वाढणार आहे का, मसल वाढणार आहे का, नाही. मसल कमी होणार आणि फॅट पूर्णपणे लॉस झालेला आहे. आणि या सर्व कारणांमुळे आपल्याला काय दिसणार, वेट लॉस दिसणार. समजलं का? समजते सगळ्यांना? समजलं? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? काय झालेलं, फॅटचं ब्रेकडाऊन चालू झालं, फॅट ब्रेकडाऊन झाला, फॅट जे तुटून निघून गेला, त्याच्यापासून घेतली एनर्जी आणि ते बॉडीला गेली. ओके, आपल्या बॉडीच्या एनर्जीच्या नीड्स कम्प्लीट झाल्या, परंतु काय झालेले, फॅट लॉस झालेला आहे. त्याचबरोबर कशाचं ब्रेकडाऊन चालू होतं, प्रोटीनचं ब्रेकडाऊन चालू होतं. जेवढं साठलेलं, जेवढं स्टोअर केलेलं प्रोटीन आहे, ते सर्व प्रोटीन काय होतं, त्या ठिकाणी यूज करायला चालू होतं, म्हणजे त्यापासून एनर्जी घ्यायला चालू होते. समजलं का? कारण आपल्या बॉडीमध्ये जे ग्लुकोज आहे ते सेलमध्ये ग्लुकोज जातं का, नाही. सेलमध्ये ग्लुकोज गेलं नाही तर आपल्या सेलला ताकद मिळणार आहे का, एनर्जी मिळणार आहे का, अजिबात नाही. मग ती एनर्जी घेण्यासाठी काय केलं जातं, कार्बचं मेटाबॉलिझम नाही झाल्यामुळे, एनर्जी नसल्यामुळे काय केलं जातं, फॅटचं ब्रेकडाऊन केलं जातं, प्रोटीनचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये फॅट लॉस होतो. त्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये प्रोटीन लॉस होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या पेशंटचं वजन कमी होतं. समजलं? समजलं का? ठीक आहे. आणखीन काय होतं, आता फॅटच्या ब्रेकडाऊन मुळे, कशामुळे, फॅटच्या ब्रेकडाऊन मुळे ज्यावेळेस फॅट काय होतो, ब्रेकडाऊन होतो. ओके, ज्यावेळेस फॅटचे तुकडे तुकडे केले जातात आणि तुकडे तुकडे करून त्याच्यापासून एनर्जी घेतली जाते आणि त्याच्यानंतर जे काय राहिलेलं एंड प्रोडक्ट आहे कशाचं, फॅटचं. समजते सगळ्यांना? फॅट मधून एनर्जी काढून घेतली, आता फॅट मध्ये काय राहिलं, कीटॉन बॉडीज. आता काय राहतात त्याच्यामध्ये, जे एंड प्रोडक्ट आहे ते काय आहे, काय आहे ते, कीटॉन बॉडीज आहे. ओके, आता फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच्यापासून जो निघणार आहे तो काय निघणार, कीटॉन बॉडीज निघणार. समजते सगळ्यांना? आणि हे जे कीटॉन बॉडीज आहे हे ब्लड मध्ये जाणार आणि ब्लड मध्ये हे कीटॉन बॉडीज काय होणार, वाढणार. ब्लड मध्ये कीटॉन बॉडी जर वाढले तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, कीटो ऍसिडोसिस. काय म्हणतो त्याला आपण, कीटो ऍसिडोसिस. समजलं का? फॅटचं ब्रेकडाऊन झालं होतं, खूप जास्त प्रमाणामध्ये फॅटचं ब्रेकडाऊन झाले. त्या फॅटचं ब्रेकडाऊन मुळे काय झालं, फॅट लॉस झालं, वेट लॉस झालं. ओके, त्याच्यानंतर आणखीन काय झालं, फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे त्याचा जो एंड प्रोडक्ट निघाला तो काय निघाला, कीटॉन बॉडीज. आता हे जे कीटॉन बॉडीज आहे ते कुठे जाणार, ब्लड मध्ये जाणार आणि याचं प्रमाण, कोणाचं, कीटॉन बॉडीचं प्रमाण ब्लड मध्ये वाढलं तर काय होणार पेशंटला, कीटो ऍसिडोसिस होणार. समजलं? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळणार, आता हेच जे कीटो ऍसिडोसिसचं ब्लड आहे, म्हणजे ज्या ब्लड मध्ये काय आहे, कीटोन बॉडी जास्त आहे. आता हे जे ब्लड आहे ते काय होणार, कोणाकडे जाणार, ते कोणाकडे जाणार, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये, लंग्स कडे जाणार. समजते का? लक्षात घ्या, कसं इंटर कनेक्टेड सिम्पटम्स आहे ते लक्षात घ्या. काय झाले, कार्बचं मेटाबॉलिझम नाही झाल्यामुळे काय झालं, फॅटचं ब्रेकडाऊन झाले. ओके, फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, फॅटचं एंड प्रोडक्ट काय निघालेलं आहे, कीटोन बॉडीज निघाले. आता हा जो कीटोन बॉडी आहे ब्लड मध्ये जास्त वाढला तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, कीटो ऍसिडोसिस म्हणतो. समजलं का? आता कीटो ऍसिडोसिस झालंय, आता ब्लड मध्ये कीटोन बॉडीज वाढलेले आहे. आता हे जे कीटोन बॉडीज आहे हे ब्लड मध्ये गेल्यानंतर ब्लड कुठे जातं, सर्क्युलेशन मध्ये फिरतं आणि ज्या वेळेस ब्लड कोणाकडे जाईल, त्या लंग्स कडे जाईल. त्यावेळेस काय होतं, आपल्याला ऍसिटॉन ब्रेक बघायला मिळते. कोणता सिम्पटम दिसतं, ऍसिटॉन ब्रेक. काय दिसते याच्यामध्ये, ऍसिटॉन ब्रेक.
व्हॉट इज ऍसिटोन ब्रेथ, याला आपण काय म्हणतो? काय आहे हे? दिसते सगळ्यांना? काय आहे? थ्रू दी ओडर ऑफ ब्रेथ, म्हणजे काय येतं? आपले जे ब्रेथ आहे, जे श्वसन आहे, जे उच्छ्वास आपण बाहेर टाकतो, त्या उच्छ्वासाचा जो वास आहे तो आपल्याला थ्रू दी स्मेल येते. कशी येते? थ्रू दी स्मेल. समजलं? लिहून घ्या. समजतंय का? आणखी एकदा सांगतो, आणखी एकदा रिवाइज करतो. ओके, काय झालेलं याच्यामध्ये? सुरुवातीला काय झालं? फॅटचं ब्रेकडाऊन झालं. फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय झालं? त्याचा जो एंड प्रोडक्ट आहे तो काय निघाला? कीटोन बॉडीज निघाला. मग कीटोन बॉडीज ब्लड मध्ये वाढलं तर काय होणार? कीटोएसिडोसिस होणार. ठीक आहे, कीटोन बॉडीज ब्लड मध्ये वाढलं तर कीटोएसिडोसिस होणार. आणि हे जे काय ब्लड मध्ये कीटोन बॉडीज वाढलेले आहेत, हेच ब्लड कोणाकडे जाणार? लंग्स कडे जाणार. आणि हा ब्लड लंग्स कडे गेला की त्यामुळे आपल्याला काय दिसणार? ऍसिटोन ब्रेथ दिसणार. म्हणजे काय होणार? त्यामध्ये जो ओडर ऑफ ब्रेथ आहे, म्हणजे काय? जो वास आहे, जे आपण उच्छ्वास बाहेर टाकतो, जो स्मेल आहे, सॉरी, जो उच्छ्वास आपण बाहेर टाकतो, त्या उच्छ्वासाचा काय येतो? एक फ्रुटी ओडर, फ्रुटी स्मेल येणार आहे. समजलं? समजलं का? ठीक आहे, एक प्रकारचा घाण वास या ठिकाणी श्वासोच्छवासाचा येणार आहे, शुद्ध मराठीमध्ये. समजलं? समजते का? समजलं सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? समजतंय? काय झालं आणखी एकदा सांगतो, लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या, थोडस लिखाण बंद करा, नोट्स लिहू नका, सांगितल्यानंतर लिहा. बघा आता काय झालंय? फॅटचं ब्रेकडाऊन झालंय. ओके, फॅटच्या ब्रेकडाऊन मुळे काय झालेले? फॅट लॉस झालं, वेट लॉस झाले, आपण बघितलं. आता फॅटचं ब्रेकडाऊन झाले, त्या ब्रेकडाऊन मुळे काय होणार आहे? फॅटचं एंड प्रोडक्ट काय निघणार आहे? कीटोन बॉडीज निघणार आहे. मग फॅटच्या ब्रेकडाऊन मुळे त्याच्यामधून काय निघाल्या? कीटोन बॉडीज निघाल्या. आता हे जे कीटोन बॉडीज आहे ते गप्प बसत नाहीत, ते ब्लड मध्ये जातात. समजलं का? मग कीटोन बॉडीचं ब्लड मध्ये प्रमाण वाढलं की काय दिसतं आपल्याला? कीटोएसिडोसिस दिसतं. म्हणजे काय होतं? जे कीटोन ऍसिड आहे तो ब्लड मध्ये वाढतो. समजलं का? कीटोन बॉडीज आहे ते ब्लड मध्ये वाढणे याला आपण काय म्हणतो? कीटोएसिडोसिस म्हणतो. समजलं? ठीक आहे, मग हाच जो ब्लड आहे ज्याच्यामध्ये कीटोएसिडोसिस झाले, कीटोन बॉडीज वाढले, मग हाच ब्लड कोणाकडे जातो? लंग्स कडे जातो. सर्क्युलेशन मध्ये ब्लड फिरतं ना, लंग्स पर्यंत ब्लड जातं. आणि लंग्स पर्यंत हा ब्लड गेला की त्यानंतर आपल्याला काय दिसतं? ऍसिटोन ब्रेथ दिसते. काय दिसते? ऍसिटोन ब्रेथ दिसते. लंग्स मध्ये काय होतं? पॉज माहिती सगळ्यांना, आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये पाहिलं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं? कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकलं जातं. कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असताना हा जो ऍसिटोन आहे किंवा हा जो कीटोन बॉडीज आहे, काही प्रमाणामध्ये हे कीटोन बॉडीज पण काय टाकले जातात? त्या उच्छ्वासाद्वारे बाहेर टाकले जातात. आणि त्याच्यामुळे जो ब्रेथचा स्मेल येतो तो घाण येतो. समजलं का? फ्रुटी स्मेल येतो, त्याला आपण काय म्हणतो? ऍसिटोन ब्रेथ म्हणतो. समजलं? समजलं सगळ्यांना? ठीक आहे, ऍसिटोन ब्रेथ म्हणजे काय? थ्रू दी ओडर ऑफ ब्रेथ, म्हणजे काय? ब्रेथचा एक घाण वास. समजलं? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. आणखीन काय होतं बघा. ठीक आहे, आता हे काय झालेले? कसं झालेले? ऍसिटोन ब्रेथ झालेले. मग हे जे ऍसिटोन ब्रेथ आहे याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते कॉस्मर रेस्पिरेशन बघायला मिळू शकतं. काय बघायला मिळू शकतं? कॉस्मर रेस्पिरेशन. काय आहे हे कॉस्मर रेस्पिरेशन? कॉस्मर रेस्पिरेशन म्हणजेच काय? याला आपण काय म्हणतो? मी काल सांगितलं होतं तुम्हाला, व्हॉट इज कॉस्मर रेस्पिरेशन. ठीक आहे, इट इज अ ऍबनॉर्मल ब्रीदिंग, इट इज अ ऍबनॉर्मल रेस्पिरेशन, डीप रेस्पिरेशन. समज हा कसा आहे? डीप रेस्पिरेशन आहे, ऍबनॉर्मल रेस्पिरेशन आहे, परंतु हा कसा आहे? कसा आहे? रेग्युलर रेस्पिरेशन. समजलं का? इट इज डीप रेस्पिरेशन. ओके, त्याचबरोबर ऍबनॉर्मल रेस्पिरेशन आणि बट हे काय आहे? रेग्युलर रेस्पिरेशन. याला आपण काय म्हणतो?
कॉस्मर रेस्पिरेशन. समजलं का? ठीक आहे, इथपर्यंत समजले सगळ्यांना? सिम्पटम समजलेत का? हे सर्व सिम्पटम्स आपल्याला यामध्ये दिसणार आहेत. समजले का? आणखी एकदा सांगायचंय? गरज नाही? समजते सगळ्यांना? ठीक आहे, आपल्याला काय काय पाहिजे आता आपण पाहिले सिम्पटम. आता आपल्याला पाहिजे मॅनेजमेंट. ओके, सिम्पटम समजले सगळ्यांना? काय काय सिम्पटम पाहिले आपण? सुरुवातीला पाहिला आपण हायपर ग्लायसिमिया. काय पाहिलं आपण? हायपर ग्लायसिमिया. ब्लड ग्लुकोज लेवल कशामध्ये वाढते? ब्लड मध्ये वाढत असते. आणि हायपर ग्लायसिमियामुळे आपल्याला काय दिसतो? आता ब्लड मध्ये शुगर लेवल वाढली, ग्लुकोज लेवल वाढली. कशामुळे वाढली? कारण ते सेल मध्ये ग्लुकोज जात नाही. आता सेल मध्ये ग्लुकोज गेला नाही तर काय होणार? सेल हंग्री बनणार. सेल हंग्री बनली तर काय होणार? त्या ठिकाणी त्याच्या हंगर कॉन्ट्रॅक्शन निर्माण करणार आणि आपल्याला जास्त भूक लागणार आणि त्याला आपण काय म्हणतो? पॉलीफेजिया म्हणतो. समजले का? जास्त भूक लागणे, सारखी सारखी भूक लागणे याला आपण काय म्हणतो? पॉलीफेजिया म्हणतो. भूक वाढणे याला आपण काय म्हणतो? पॉलीफेजिया असं म्हणतो. मग काय दिसलं? कोणतं सिम्पटम दिसलं? हायपरग्लायसिमिया, पॉलीफेजिया दिसलं. त्याच्यानंतर काय दिसलं आपल्याला? आणखी काय दिसलं? ग्लायकोसुरिया दिसला. का बरं दिसला ग्लायकोसुरिया? कारण 20 ते 25% ब्लड हे किडनीकडे गेलेलं आहे आणि या ब्लड मध्ये काय आहे? शुगर आहे, ग्लुकोज आहे. मग जर किडनीकडे ग्लुकोज गेले तर किडनी काय करते? ती एक्स्ट्रा झालेली ग्लुकोज कोणाकडे पाठवते? युरिन कडे पाठवते. त्याच्यामुळे आपल्याला युरिन मध्ये काय दिसते? ग्लुकोज दिसते. त्याला आपण म्हणतो ग्लायकोसुरिया. समजलं का? ठीक आहे, त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? आता जिथे जिथे ग्लुकोज जाणार तिथे तिथे कोण जाणार? पाणी जाणार. मग आता ग्लुकोजच्या मागे पाणी गेला तर काय होणार? त्या ठिकाणी पाणी पण युरिन मध्ये जास्त जाणार आणि युरिनचं प्रोडक्शन वाढलं की काय होणार? पॉलीयुरिया. सारखा सारखा पेशंट कशाला पळणार? वॉशरूमला पळणार. सारखा सारखा पेशंट युरिन पास आउट करणार. त्याला काय म्हणतो आपण? पॉलीयुरिया. समजलं का? पॉलीयुरिया झालं असेल, पाणी खूप जास्त बॉडीच्या बाहेर पडते तर आपल्याला काय दिसणार? मग डिहायड्रेशन. आता पाणी जे आहे ते बॉडीमध्ये थांबत नाही. सारखं सारखं आपण पाणी पितो तेच पाणी युरिन मधून निघून जातं. तर आपल्या बॉडीला पाणी लागणार आहे का? बॉडीमध्ये पाणी थांबणार आहे का? नाही. बॉडीमध्ये पाणी थांबलं नाही तर काय दिसणार? जल कमतरता दिसणार, म्हणजे डिहायड्रेशन दिसणार. समजलं की डिहायड्रेशन झाला की डिहायड्रेशनचे सिम्पटम दिसले की काय होतं? आपल्या ब्रेन मध्ये काय? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस मध्ये काय? थ्रस्ट सेंटर. आता आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता झाली की काय होतं? थ्रस्ट सेंटर ऍक्टिव्हेट होतात आणि आपल्याला तहान लागते. काय होतं? आपल्या बॉडीमध्ये पाणी कमी आहे. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये पाणी कमी आपल्याला माहिती कसं होतं? ह्या थ्रस्ट सेंटरमुळे. ओके, आपल्याला तहान लागते त्यावेळेस आपल्याला कळते की आपल्या बॉडीमध्ये पाणी कमी पडते आणि पाणी पिलं पाहिजे. मग आपण काय करतो? पाणी पितो. समजलं का? जर थ्रस्ट सेंटर ऍक्टिव्हेट नाही झालं तर आपल्याला कळणार आहे का डिहायड्रेशन झाले? नाही. आणि सिव्हिअर डिहायड्रेशन होऊन त्या ठिकाणी आपल्याला काय होऊ शकतं? हायपोव्होलेमिक शॉक मुळे आपलं डेथ पण होऊ शकते. समजलं का? मग त्यामुळे काय करतं? आपला हायपोथॅलॅमस काय चालू आहे तो काय करतो? लगेच काय करतो? थ्रस्ट सेंटर ऍक्टिव्हेट करतो आणि काय करतो? आपल्या बॉडीमध्ये तहान लागली, आपल्याला आपल्या बॉडीमध्ये पाणी कमी झाले आणि त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं? आपल्याला तहान लागली आहे याचं सेन्सेशन आपल्याला होतं, याची जाणीव आपल्याला होते. समजलं का? कशामुळे म्हणजे तर थ्रस्ट सेंटर ऍक्टिव्हेट झाल्यामुळे. समजलं का? आणि त्या पेशंटला सारखी सारखी काय लागते? तहान लागते. ओके, त्याला आपण काय म्हणतो? पॉलीडिप्सिया म्हणतो. समजलं? समजले इथपर्यंत? आणखीन काय पाहिलं आपण? कार्बोहायड्रेटचं काय करते? इन्सुलिन मेटाबॉलिझम करतं. आता इन्सुलिन नाही तर कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम होणार का? नाही. कार्बचं मेटाबॉलिझम झालं नाही तर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी मिळणार आहे का? आपल्या बॉडीमध्ये एनर्जी मिळणार नाही. आपल्या बॉडीमध्ये एनर्जी डिफिशियन्सी होईल. आपल्या बॉडीला कमी एनर्जी मिळाली तर आपली बॉडी काय करते? जी एनर्जी आहे ती फॅट करून घेते. समजलं का? मग फॅटला ब्रेकडाऊन करण्याचं काम चालू होतं. कशाचं? फॅटचं ब्रेकडाऊन होण्याचं काम चालू होतं आणि फॅटचं ब्रेकडाऊन झालं, प्रोटीनचं ब्रेकडाऊन झालं. आता हे जे काही एनर्जी आहे ते कोणाकडून घेतली जाते?
फॅट कडून घेतली जाते, प्रोटीन कडून घेतली जाते आणि या दोघांकडून एनर्जी घेऊन त्या ठिकाणी आपली जी बॉडी आहे ती एनर्जेटिक राहते. समजलं का? परंतु फॅट तर लॉस झालंय, ठीक आहे, फॅटचं ब्रेकडाऊन झाले, आता फॅट कमी झाले, फॅट लॉस झाला तर काय होणार? वेट लॉस पण होणार. समजलं का? समजलं सगळ्यांना? त्याचबरोबर फॅटचं ब्रेकडाऊन झालं की आणखीन कोणती कंडिशन निर्माण होते? कीटोन बॉडीज काय होतात? वाढतात. ठीक आहे, जे फॅटचं ब्रेकडाऊन झालं, फॅट तुटला तर त्याच्यामधून काय निघणार? कीटोन बॉडीज निघणार. कीटोन बॉडीज निघले आणि ते कुठे गेले? ब्लड मध्ये गेले. कोणाकडे गेले? ते ब्लड मध्ये गेले आणि ब्लड मध्ये कीटोन बॉडीचं प्रमाण वाढलं, त्याला आपण काय म्हणतो? कीटोएसिडोसिस. समजलं का? आता याच्यामध्ये कशाचं प्रमाण वाढले? ब्लड मध्ये कीटोन बॉडीचं. आता हे जर कीटोन बॉडी घेऊन ब्लड कुठे जातं? लंग्स कडे जातं. लंग्स कडे गेल्यानंतर लंग्स मध्ये काय होतं? पॉज होतं. म्हणजे काय होतं? एक्सचेंज ऑफ गॅसेस. ठीक आहे, गॅसेस एक्सचेंज होतं आणि गॅसेस एक्सचेंज झाले, कार्बन डायऑक्साईड टाकताना तो काय टाकतो? काही प्रमाणामध्ये कीटोन बॉडीज पण बाहेर टाकतो. ठीक आहे, आणि उच्छ्वासामधून कीटोन बॉडीज बाहेर निघतात, काही प्रमाणामध्ये कीटोन बॉडीज बाहेर निघतात. त्याच्यामुळे आपल्याला काय बघायला मिळतं? ऍसिटोन ब्रेक. त्याच्यामुळे आपल्या वासाचा आपल्या रेस्पिरेशनचा आपल्याला काय दिसतो? वास आलेला दिसतो. एक बॅड ओडर, एक फ्रुटी ओडर आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. समजलं? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतं? जो पेशंट आहे तो काय करतो? कॉस्मल रेस्पिरेशन घेतो. समजलं का? कशामुळे घेतो? कारण या लंग्स कडे कशाचं ब्लड गेलेलं आहे? ज्यामध्ये काय आहे? कीटोन बॉडी जास्त आहे असं ब्लड लंग्स कडे गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपले जे अॅनालाइज आहे ते काय करतात? जे काय एक्सचेंज जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं? आपलं जे रेस्पिरेशन आहे ते डीप होतं. ठीक आहे, रेस्पिरेशन ऍबनॉर्मल असतं. रेस्पिरेशन रेट काय असतो? कमी जास्त होऊ शकतो, परंतु ते रेस्पिरेशन कसं आहे? रेग्युलर आहे. समजलं का? इरेग्युलर आहे का? नाही. बंद पडले का? नाही. रेस्पिरेशन रेग्युलर आहे, परंतु तो कसा आहे? डीप आहे. आणि कसा आहे? ऍबनॉर्मल, म्हणजे त्याचा रेट वाढलेला किंवा कमी झालेला असू शकतो. ठीक आहे, दीज आर द सिम्पटम्स ऑफ इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलाइटस. अंडरस्टँड? काय झालं? काय डाऊट असेल तर विचारा, एकमेकांना बोलू नका. काय डाऊट आहे कोणाचा? बोला. वैभवी, काय झाले? डायबिटीज मेलाइटिस मध्ये पण हेच दिसतं. त्याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा सिम्पटम दिसतात. त्याच्यामध्ये फटीग दिसतं, त्याच्यामध्ये थकवा जाणवतो, वीकनेस. हा, हे जे इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलाइटिस आहे का, हे डायबिटीज मेलाइटिस होतं कसं आणि ते झाल्यानंतर बॉडीमध्ये काय चेंजेस होतात? ठीक आहे, हे पॅथोफिजिओलॉजी मध्ये सांगितलं. आणि ते पॅथोफिजिओलॉजी झाल्यानंतर बॉडीमध्ये ते चेंजेस झाल्यानंतर आपल्याला काय दिसतं ते सिम्पटम सांगितलं. समजलं? समजते का? आता कन्फ्युजन झालं नाही ना? हे डायबिटीज मेलाइटिस झाला. ठीक आहे, कोणता? हा आयडीडीएम म्हणजे काय? इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलाइटिस. ठीक आहे, जुवेनाइल डायबिटीज मेलाइटिस हा झाला. हा झाल्यानंतर बॉडीमध्ये काय होतं? हा कशामुळे होतो हे आपण पाहिलं. ठीक आहे, हे झाल्यानंतर काय काय दिसतं आपल्याला, कोणते कोणते सिम्पटम दिसतात हे आपण पाहिलं. समजलं का? बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात, इन्सुलिन नाही तर काय काय होणार आहे हे सर्व पॅथोफिजिओलॉजी मध्ये येणार. ओके, आणि ते झाल्यामुळे, ते चेंजेस झाल्यामुळे बॉडीमध्ये काय सिम्पटम दिसले, काय चिन्ह लक्षणं दिसलं हे आपण पाहिलं. समजलं का? ही पॅथोफिजिओलॉजी मी जशी सांगितली तशी लिहायची आणि काय करायचं? पुढे एक पॉइंट टाकायचा साइन अँड सिम्पटमचा. ओके, आणि त्या साइन अँड सिम्पटमच्या पॉइंट मध्ये काय करायचं? मी जेवढं तुम्हाला मेन मेन सिम्पटम सांगितले, वेट लॉस ते लिहायचं, कॉस्मल रेस्पिरेशन ते लिहायचं, आणखीन काय झालं त्यामध्ये? ऍसिटोन ब्रेक ते लिहायचे, आणखीन काय सांगितलं तुम्हाला? पॉलिफेजिया आणि पॉलिडिप्सिया आहे, पॉलियुरिया आहे, ग्लायकोसोरिया आहे,
हायपरग्लायसेमी आहे. ओके, हे सारे सिम्पटम त्याच्यामध्ये लिहायचे. समजलं का? समजलं. जर आपल्या बॉडीला त्या ठिकाणी काय मिळालं नाही, एनर्जी मिळाली नाही, आपल्या बॉडीला एनर्जी मिळाली नाही तर आपल्याला काय जाणवतो? थकवा जाणवतो. मग यामध्ये आणखीन एक काय सिम्पटम दिसणार? थकवा जाणवणे, फटीग आपल्याला सिम्पटम दिसून येणार. काय दिसणार यामध्ये? फटीग दिसून येणार. समजलं? समजलं का? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? सिम्पटम समजले सगळ्यांना? ओके. आता मॅनेजमेंट काय देणार तर? सॉरी, मॅनेजमेंट काय देणार बरं? व्हॉट इज द मॅनेजमेंट ऑफ इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलाइटस? काय देणार आपण यामध्ये? आता बॉडीमध्ये इन्सुलिन नाही, समजलं का? बॉडीमध्ये काय नाही? इन्सुलिन नाही, तर आपण काय देणार बरं? प्रायोरिटी कशाला देणार? पहिलं जे मॅनेजमेंट आहे, ते काय करणार? त्या ठिकाणी आपण इन्सुलिन थेरपी देणार. काय देणार? इन्सुलिन थेरपी. ठीक आहे. आणि ही जी थेरपी आहे ही कशी देतात? लाईफ लॉंग. ठीक आहे, लाईफ लॉंग काय देतात? इन्सुलिन थेरपी देतात. जोपर्यंत तो माणूस जिवंत आहे, पेशंट जिवंत आहे, तोपर्यंत इन्सुलिन थेरपी देत राहायची. का बरं? कारण त्याच्यामधील बीटा सेल्सच काम करत नाही, त्याच्यामधले बीटा सेल्स डॅमेज झालेले. मग त्याच्यामध्ये बीटा सेल्स काम करत नाहीत तर त्याच्या बॉडीमध्ये इन्सुलिन तयार होणार आहे का? नाही. मग इन्सुलिन आपल्याला द्यावं लागणार आहे. मग हे इन्सुलिन थेरपी द्यायची आहे, लाईफ लॉंग इन्सुलिन थेरपी देत राहायची. समजलं? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? त्यानंतर आणखीन काय करणार? त्या ठिकाणी पेशंटला लो कार्बो डाएट देणार. म्हणजे काय? लो कार्ब डाएट. काय करणार पेशंटला? लो कार्बोहायड्रेट डाएट. म्हणजे काय देणार? असं डाएट देणार ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कसं आहे? कमी आहे. का बरं असं देणार? कारण काय करू शकत नाही, इन्सुलिन नाही, तर ते काय करणार आहे? इन्सुलिन नाही तर कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम होणार नाही, याचं पचन होणार नाही. समजलं का? मग त्यासाठी काय करणार आपण? ज्या डाएट मध्ये कार्बोहायड्रेट कमी आहे असं डाएट पेशंटला प्रोव्हाइड करणार. समजलं का? ठीक आहे. त्याचबरोबर आणखीन काय करणार बरं? पेशंटला काय देणार आणखीन? ठीक आहे. इनटेक सॉल्ट डाएट. काय करणार? मिठाचं प्रमाण कशामध्ये वाढवणार? तुम्ही डाएट मध्ये वाढवणार. मीठ काय करतो? पाण्याचं रिटेन्शन करतो, बॉडीमध्ये पाण्याला थांबवतो. आपण कितीही ओआरएस दिला, आपण कितीही पाणी दिलं तर ते पाणी थांबते का बॉडीमध्ये? नाही. पाण्याचं प्रमाण वाढवायचे, पाणी द्यायचे पेशंटला, परंतु पाण्याबरोबर काय देणार आपण? सॉल्ट डाएट देणार. जे सॉल्ट आहे, जे सोडियम आहे, तो काय करतो? पाण्याला बॉडीमध्ये थांबवतो आणि त्यामुळे आपल्याला काय दिसणार नाही? डिहायड्रेशन दिसणार नाही. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. समजलं का? जर सिव्हिअर डिहायड्रेशन झालं असेल तर काय देणार? मग ओआरएस देणार. ठीक आहे. कधी देणार? सिव्हिअर डिहायड्रेशन झालं असेल तर देणार. समजलं का? मॉडरेट डिहायड्रेशन झालं असेल तर आपण ओआरएस देणार. माइल्ड डिहायड्रेशन मध्ये देण्याची गरज नाही. सॉल्ट डाएट दिलं म्हणजे काय? डाएट मध्ये सॉल्टचं प्रमाण वाढवलं, सोडियमचं प्रमाण वाढवलं की काय होणार? त्या ठिकाणी पाणी बॉडीमध्ये थांबायला चालू होणार आणि तो माइल्ड डिहायड्रेशन आहे, तो माइल्ड डिहायड्रेशन ट्रीट होणार. समजलं? समजलं का? परंतु मॉडरेट आणि सिव्हिअर डिहायड्रेशन झालं असेल तर ओआरएस द्यायचे. समजलं का? किंवा जर गरज असेल पेशंटला तर काय करायचे? आयव्ही फ्लुइड द्यायचे आहे. काय द्यायचे? आयव्ही फ्लुइड प्रोव्हाइड करायचे. समजलं का? परंतु जर त्या ठिकाणी कोणी जर विचारलं की पहिली प्रायोरिटी आणि एकच ट्रीटमेंट द्यायची म्हणली तर काय देणार? इन्सुलिन थेरपी लाईफ लॉंग देणार. हाच कारण आहे. कारण दूर केलं तर सिम्पटम ऑटोमॅटिक कमी होणार. समजलं? ठीक आहे. प्रॉपर डाएट, बॅलन्स डाएट प्रोव्हाइड करायचे पेशंटला. काय द्यायचं पेशंटला? लो कार्बोहायड्रेट डाएट द्यायचे, परंतु बॅलन्स डाएट पेशंटला द्यायचे. सॉल्ट डाएट पेशंटला द्यायचे. म्हणजे जेवणामध्ये काय वाढवायचे? सोडियमचं प्रमाण वाढवायचे, सॉरी कशाचं प्रमाण वाढवायचे? मिठाचं प्रमाण वाढवायचे. समजलं? आणि त्याच्यानंतर जर माइल्ड डिहायड्रेशन झालं असेल तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? पाणी देऊन त्या ठिकाणी पेशंटचं डिहायड्रेशन कमी करू शकतो. परंतु मॉडरेट आणि सिव्हिअर डिहायड्रेशन झालं असेल तर ओआरएस देणार, आयव्ही फ्लुइड देणार. समजलं? ठीक आहे. ओके. इथपर्यंत समजलं का? हे काय आहे? मॅनेजमेंट आहे. ठीक आहे. याची मॅनेजमेंट कशामध्ये करायची? इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलाइटिस मध्ये करायची, जुवेनाइल डायबिटीज मेलाइटिस मध्ये
करायची आहे. समजलं? समजलं का? ठीक आहे. तर पुढचा जो टाईप आहे नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटस, त्याला आपण टाईप 2 डायबिटीज मलायटस म्हणतो, त्यालाच आपण सेनाइल डायबिटीज मलायटस म्हणतो आणि तो कोणामध्ये दिसतो? अडल्ट मध्ये दिसतो. ठीक आहे. ते आपण पुढच्या कधीतरी एखाद्या क्लासमध्ये घेऊ. समजलं का? ठीक आहे. तर अशा धमाकेदार लेक्चरसाठी आपल्या महाराष्ट्र नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा त्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं, गव्हर्नमेंट नर्सिंग ऑफिसर बनण्याचं.